हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये आपण 11वीचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर चालू केलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण हीट आणि टेम्परेचर म्हणजे काय, त्यामधला एक्झॅक्ट डिफरन्स पहिल्या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टेम्परेचर मोजण्यासंबंधित काही व्हिडिओ लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा घेतलेले आहेत, राईट. आणि या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ थर्मामीटर पाहणार आहोत, राईट. टेम्परेचर मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो. आणि हे जे थर्मोमीटर आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, राईट, ते सर्व टाइप्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिफरंट टाइप्स ऑफ थर्मामीटर पाहणार आहोत. बिफोर दॅट आपण थर्मामीटर कशी तयार केली होती ते थोडंसं डिस्कस करूया, जे की अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे, राईट. बाळांनो, थर्मामीटर तयार करण्यासाठी आपण काय करतो लक्षात घ्या. आपण थर्मामीटर तयार करण्यासाठी आपण एखाद्या पदार्थाची, एखाद्या सबस्टन्सची एखादी प्रॉपर्टी डिसाईड करतो. अशी प्रॉपर्टी जी की मोजता येईल आणि जी की टेम्परेचर नुसार चेंज होईल, राईट. आपण म्हणतो वी सिलेक्ट measurable property of substance. We select measurable property of substance which changes with respect to temperature, or we can say which changes with temperature. बरोबर आहे का? थर्मामीटर तयार करण्यासाठी काय केलं आपण, एक पदार्थ घेतला कोणताही, जसं आपल्या सगळ्याला माहिती आहे मर्क्युरी, बरोबर आहे का? मर्क्युरी, कारण आपला जो थर्मामीटर असतो त्यामध्ये पारा असतो. पारा म्हणजे मर्क्युरी, किंवा अल्कोहोल असते, जे लाल कलरचं थर्मामीटर असते बघा, लाल कलरचं सबस्टन्स वर जातो त्याच्यामध्ये अल्कोहोल असते, राईट. आता या अल्कोहोलमध्ये कोणती प्रॉपर्टी घेतली आपण, याच्यामध्ये आपण त्याचं व्हॉल्यूम एक्सपांड व्हायले. टेम्परेचर वाढवलं त्याचं व्हॉल्यूम एक्सपांड व्हायले, बरोबर आहे की नाही? व्हॉल्यूम एक्सपांड झालं, मग ते व्हॉल्यूम काय करतो आपण, एका कॅपिलरीमधून पास करतो, आहे की नाही? त्याला एका कॅपिलरीमधून, एका ट्यूब मधून पास करतो आणि त्याची लेंथ मेजर करतो. टेम्परेचर चेंज झालं की व्हॉल्यूम चेंज व्हायले, ते व्हॉल्यूम आपण एका ट्यूब मधून, कॅपिलरी मधून पास करतो आणि त्याची लेंथ मेजर करतो. मग या टेम्परेचरला एवढी लेंथ होती, पुढच्या टेम्परेचरला एवढी लेंथ होती, त्याच्या पुढच्या टेम्परेचरला एवढी लेंथ होती. तर अशा प्रकारे आपण त्याचं मेजरमेंट करतो. लक्षात येते सगळ्याला, राईट. सो for the right we can say construction of thermometer, we take a measurable property of substance which changes with temperature. काय घेतो आपण, measurable property of substance which changes with temperature, right. आणि ती जी measurable property आहे, ती जी measurable property आहे सबस्टन्सची, त्याला आपण म्हणतो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. त्याला काय म्हणतो आपण, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. लक्षात येते. आणि तुला सबस्टन्स घेतो आपण, जो सबस्टन्स आपण टेम्परेचरच्या मेजरमेंटसाठी वापरतो, राईट, तो सबस्टन्सला आपण म्हणतो थर्मोमेट्रिक सबस्टन्स, राईट. आता मेजर प्रॉपर्टीचे एक्झाम्पल काय काय घेतले होते आपण, मेजर प्रॉपर्टीचे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, व्हॉल्यूम चेंज व्हायले टेम्परेचरनुसार, राईट. लिक्विडचं व्हॉल्यूम, किंवा रेजिस्टन्स, किंवा एखादा कंडक्टर घेतला आपण, त्या कंडक्टरमध्ये आपण बघितलं की जसं जसं टेम्परेचर वाढायले तसं रेजिस्टन्स वाढायले, राईट. रेजिस्टन्स घेऊ शकतो आपण, है की नाही? किंवा लेंथ घेऊ शकतो आपण, लेंथ ऑफ रॉड, लेंथ घेऊ शकतो. तर ह्या जरा तुमच्या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय, दोन गोष्टी पाहिजे. एक म्हणजे त्या प्रॉपर्टी मेजरेबल पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ती टेम्परेचरनुसार चेंज झाली पाहिजे, राईट. आणि सबस्टन्सेस कोणकोणते घेतो आपण, जसं घेतो आपण मर्क्युरी याची म्हणतो आपण त्याला, किंवा अल्कोहोल, राईट. टेम्परेचरनुसार ते चेंज होते, थर्मोमेट्रिक सबस्टन्स. किंवा जर आपण समजा रेजिस्टन्स मोजायचं असेल तर आपण कॉपर वायर घेऊ शकतो, मे बी कॉपर वायर, राईट. रेजिस्टन्स नुसार हे काय असेल तर हे झाले थर्मोमेट्रिक सबस्टन्सेस, राईट. तर दोन गोष्टी तुम्हाला कळल्या, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी
आणि थर्मोमेट्रिक सबस्टन्स. ओके, इतकं कळालंय का तुम्हाला? राईट. चला मग आता एक जे थर्मोमीटर आहे, एक थर्मोमीटर तयार केला आपण. त्या थर्मोमीटरमध्ये काय काय प्रॉपर्टी असल्या पाहिजे? राईट, प्रॉपर्टीज विच शुड बी म्हणजे पजेस बाय थर्मोमीटर. राईट, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ थर्मोमीटर. राईट, कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत थर्मोमीटरच्या त्या 2-3 प्रॉपर्टी डिस्कस करूया. प्रॉपर्टीज ऑफ थर्मोमीटर हेडिंग टाकत चला पटापट. प्रॉपर्टीज ऑफ अ गुड थर्मोमीटर असं मला वाटलं तर एखादं थर्मोमीटर आहे. राईट, त्याला चांगलं थर्मोमीटर कसं म्हणणार आपण? बरोबर आहे का? त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे सेन्सिटिव्हिटी. फर्स्ट प्रॉपर्टी आहे सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय लक्षात घ्या. कोण सांगा मला सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? मला लक्षात घ्या, आपल्याकडे 2 विद्यार्थी आहेत. राईट, एक विद्यार्थी आहे त्याला असं नुसतं टच जरी केलं की ते लगेच रडायला लागते, मला मारलं म्हणते. कळलं का? एक विद्यार्थी आहे त्याला आपण टच जरी केलं, नुसतं असं जरी टच केलं तरी तो असं एकदम करते. राईट, आणि दुसरा जो आहे त्याला बद किती मारलं तर ते म्हणते मला जो काय होत नाही मला. राईट, असे काय असतात बघा महाभाग. राईट, आमच्या जीवनामध्ये आहे का नाही, शिक्षक जीवनामध्ये आम्हाला नेहमी आढळतात. काही असे असतात एकदम असे बिनधास्त असतात, त्याला काय मारा रागवा आहे की नाही, शब्दाचा मारी फरक पडत नाही त्यांना किंवा हाताचा मारी फरक पडत नाही. मग मला सांगा, या 2 एक विद्यार्थी, पहिला ए विद्यार्थी आहे समजा आणि दुसरा बी विद्यार्थी आहे. त्या 2 विद्यार्थ्यांपैकी कोणता सेन्सिटिव्ह आहे सांगा बरं मला. ए विद्यार्थी सेन्सिटिव्ह आहे का पहिलावाला, का बी विद्यार्थी आहे दुसरावाला? राईट, तर ए विद्यार्थी सेन्सिटिव्ह आहे, लक्षात आलं तुम्हाला. राईट, तर जर असंही टच केलं की लगेच मयो दुखलं ऐक असं करतंय, तो सेन्सिटिव्ह विद्यार्थी आहे. तसंच जो आपला थर्मामीटर आहे, आपला थर्मामीटर आहे समजा, आपण किती वेळ जरी त्या लिक्विडमध्ये किंवा जसं टेम्परेचर मध्ये ठेवला ते काहीच दाखविण्यात झालंय, ते चेंज दाखविण्यात झालाय, तर तो सेन्सिटिव्ह आहे का नाही? सडन चेंज दाखवला पाहिजे लगेच. कळलं का? लगेच समजा एका थर्मामीटर दिला डॉक्टरनी, राईट, तुमचं टेम्परेचर मोजायचं तोंडामध्ये धरायला दिला, ते घंटाभर झालं तरी ते आपलं काहीच चेंज दाखविण्यात आलं आहे, मग त्या थर्मामीटरला आपण सेन्सिटिव्ह म्हणू का? नाही, तर सडन चेंज दाखवायला पाहिजे. राईट, सडन चेंज दाखवला म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाबा बाहेरचं टेम्परेचर आणि थर्मामीटरचं टेम्परेचर लगेच इक्विलिब्रियम मध्ये आलं पाहिजे. राईट, तर सडन थर्मल इक्विलिब्रियम व्हायला पाहिजे. कळलं का? सडन थर्मल इक्विलिब्रियम. राईट, म्हणजे थर्मामीटर जसं आपण थर्मामीटर समजा असं बगलं मध्ये धरतो थर्मामीटर, बघा तुम्हाला माहिती असेल. राईट, तर असं धरलं की थोड्या वेळाने लगेच काय व्हायला पाहिजे? लगेच त्याचं टेम्परेचर चेंज व्हायला सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे इक्विलिब्रियम सडन मेंटेन व्हायला पाहिजे. राईट, त्याला आपण म्हणतो सेन्सिटिव्ह. नंबर दुसरा म्हणजे ॲक्युरेसी. बघा ना, ॲक्युरेसी कोणत्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला ही महत्वाची प्रॉपर्टी आहे ॲक्युरेसी. कळलं का नाही? ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. ॲक्युरेट मेजरमेंट केली पाहिजे त्यानं, बरोबर आहे का? एकदम ॲक्युरेट मेजरमेंट केली पाहिजे. आणि नंबर 3 म्हणजे रिप्रोड्युसिबिलिटी. आता याचा अर्थ काय? म्हणजे ते थर्मामीटर पर्यंत दुसरं थर्मामीटर झालं पाहिजे का? हा, नाही. रिप्रोड्यूस म्हणजे ते बायोलॉजीवाला नाही, लक्षात घ्या. बायोलॉजीवाला रिप्रोड्यूस नाही बाळांनो. कळलं का? तर रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की रिझल्ट जे आहेत ते म्हणजे पुन्हा जरी चेक केलं थोड्या वेळानं, म्हणजे स्पेस आणि टाइमनुसार थोड्या वेळानं जरी चेक केलं ते सेम रिझल्ट आले पाहिजे. लक्षात का? नाही तर काय व्हायलंय? बॉइलिंग ऑफ वॉटर व्हायलंय. आपल्याला माहिती आहे बॉइलिंग ऑफ वॉटर किती डिग्री सेल्सिअसला होतंय? राईट, नॉर्मल ॲटमॉस्फिअर असेल, स्टँडर्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला 100 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग ऑफ वॉटर होते, बरोबर आहे ना? मग आता हे जे बॉइलिंग ऑफ वॉटर व्हायलंय, जसं समजा भारतामध्ये मोजलं तर 100 डिग्री सेल्सिअसला व्हायलंय आणि पाकिस्तानमध्ये काय 50 डिग्री सेल्सिअस व्हायलंय का? चायनामध्ये काय डुप्लिकेट माल आहे का? नाही, लक्षात घ्या. तर कुठे जरी गेलं 1 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर असेल, राईट, 1 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर असेल तर प्रत्येक वेळेस ते काय व्हायलंय? 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉइलिंग ऑफ वॉटर व्हायले. राईट, म्हणजे रिझल्ट जे आहेत ते पुन्हा पुन्हा आले पाहिजे स्पेस आणि टाइमनुसार. इट शुड बी रिप्रोड्युसिबल विथ रिस्पेक्ट टू स्पेस अँड टाइम. कळलं का? स्पेस अँड टाइमनुसार ते रिप्रोड्युसिबल असले पाहिजे. तर या प्रॉपर्टी आहेत थर्मोमीटरच्या किंवा कोणत्या इन्स्ट्रुमेंटला आपण या प्रॉपर्टी लावू शकतो. लक्षात का? तर सेन्सिटिव्हिटी,
ॲक्युरेसी आणि रिप्रोड्युसिबिलिटी. राईट, त्या प्रॉपर्टीज ऑफ थर्मामीटर तुम्हाला कळाल्या. ओके, पुढे बघूया आता आपण टाइप्स ऑफ थर्मामीटर. ओके, टाइप्स ऑफ थर्मामीटर पाहूया. टाइप्स ऑफ थर्मामीटर हेडिंग टाका, साइड बाय साइड लिहून घेत चला बघा, नाही तर मोडलं म्हणताल पुन्हा आणखी. कळालं का? टाइप्स ऑफ थर्मोमीटर. आता या टाइप्स मध्ये काय काय ते बघा, लक्षात घ्या. तर बऱ्याच वेळेला वाटतं किंवा असं टाइप्स ऑफ थर्मामीटर मध्ये स्केल वेगवेगळ्या वापरल्या का की नाही. स्केल ऑफ थर्मामीटर वेगवेगळे आहेत. तुमचे डिग्री सेल्सिअसची स्केल, फॅरनहाइटची स्केल, केल्विनची स्केल जी की ॲब्सोल्यूट स्केल आहे, आणि हे सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. बरोबर आहे का? हे सगळे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ लेक्चर तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. ठीक आहे. तर लक्षात घ्या, टाइप ऑफ थर्मामीटर म्हणजे काय, याच्यामध्ये आहे की नाही, याच्यामध्ये कोणत्या प्रिन्सिपलनं मेजर केलेलं आहे किंवा मेजरेबल प्रॉपर्टी कोणती आहे हे आपण याच्यानुसार आपण टाइप्स करणार आहेत, डिपेंडिंग ऑन द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द राईट सबस्टन्स. राईट, तर पहिलं जे थर्मामीटर जे आपण रेग्युलर वापरतो, जे की आपलं मर्क्युरीचं थर्मामीटर असते किंवा अल्कोहोलचं थर्मामीटर असते, राईट, जे पहिलं थर्मामीटर जे सगळीकडे जास्तीत जास्त आपण वापरतो, त्याला आपण म्हणतो लिक्विड इन गॅस थर्मामीटर. पहिलं जे थर्मामीटर आहे ते आहे लिक्विड इन गॅस थर्मोमीटर. राईट, नावामध्ये तुम्हाला लक्षात आलं बघा, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि गॅस आहे. बरोबर आहे का? लिक्विड इन गॅस थर्मामीटर. या थर्मामीटर म्हणजे काय आहे, एक लिक्विड आहे, राईट, आणि गॅस आहे. आणि हे लिक्विड जे आहे, हे जे लिक्विड आहे, लिक्विड इन गॅस थर्मामीटरमध्ये लिक्विडचं व्हॉल्यूम, लिक्विडचं व्हॉल्यूम ही थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आहे. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कोणती आहे? लिक्विडचं व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम चेंज व्हायला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. कळले का? व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. मग आपण काय केलं, आपण एक बल्ब घेतला. बल्ब म्हणजे आहे की नाही, त्या बल्बमध्ये आपण काय घेतलं, लिक्विड घेतलं. त्या बल्बमध्ये लिक्विड घेतला. कळले का? आणि त्या बल्बला आउटपुट जे आहे ते एका कॅपिलरी थ्रू दिलं. ह्याला जे आउट आहे की नाही, एक्झिट म्हणू शकतो आपल्याला, की आउटपुट जे आहे ह्याला एका कॅपिलरीमध्ये दिलं. कॅपिलरी म्हणजे ग्लास ट्यूब म्हणू शकतो आपण त्याला. व्हेरी स्मॉल ग्लास ट्यूब विथ अ व्हेरी स्मॉल होल, त्याला आपण कॅपिलरी म्हणतो. राईट, एका ग्लास ट्यूब मध्ये दिलं, आहे की नाही. एक बल्ब घेतला, त्यामध्ये लिक्विड घेतलं. कोणतं लिक्विड? आता हे लिक्विड कोणतं आहे, जे की ज्याचं व्हॉल्यूम चेंज होते विथ टेम्परेचर. एक्झाम्पल आहे लिक्विडचं मर्क्युरी, HG म्हणजे मर्क्युरी, अल्कोहोल, आहे की नाही. असं लिक्विड घेतलं, राईट, आणि ते एका बल्बमध्ये ठेवलं आणि त्याला आउट दिलं. आउट जे आहे त्याचं आउटपुट जे आहे ते एका कॅपिलरीमध्ये दिलं. आणि ज्यावेळेस त्या बल्बला आपण हीट कराल, ज्यावेळेस बल्बला आपण हीट कराल तर टेम्परेचर वाढेल, टेम्परेचर इन्क्रीजेस, आणि टेम्परेचर वाढलं त्याचं व्हॉल्यूम वाढेल. त्या लिक्विडचं व्हॉल्यूम वाढेल. लिक्विडचं व्हॉल्यूम वाढलं की कॅपिलरीमध्ये ते लिक्विड राईज होईल. लिक्विड राईज इन कॅपिलरी. लिक्विड राईज इन कॅपिलरी. राईट, लिक्विड काय करेल, कॅपिलरीमध्ये राईज होईल. आणि राईज झालं की त्याची लेंथ जी आहे की नाही, लेंथ ऑफ दॅट लिक्विड राईज इन द कॅपिलरी. Right, length of that part in which liquid rise in capillary is directly proportional to temperature. So this length is directly proportional to temperature. म्हणजे प्रॉपर्टी कोणती चेंज व्हायला, व्हॉल्यूम व्हायला आहे, पण आपण कॅपिलरी मध्ये घातल्यामुळे त्याची लेंथ मेजर करतो आपण. सो लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लिक्विड राईज व्हायला कॅपिलरी मध्ये, कळलं का? लिक्विड कुठे राईज व्हायला कॅपिलरी मध्ये. मग तो व्हॉल्यूम नाही ना, आता आपण त्याला म्हणजे 3 डायमेन्शन मधून आपण त्याला 1 डायमेन्शन मध्ये आणलं. लक्षात आलं का नाही? कॅपिलरीचा वापर करून आपण 3 डायमेन्शन मधून 1 डायमेन्शन मध्ये आणलं आणि त्याची लेंथ जी आहे वाढली आता. राईट, म्हणजे बघा लक्षात घ्या, थर्मामीटर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि मी काय सांगायलो याची तुम्हाला आयडिया येत असेल. बरोबर आहे का? सगळ्यांनी तुम्ही थर्मामीटर पाहिलं असेल. तिथं आपण थोडी जागा करूया. ओके, हे बघा, हे थर्मामीटर जे असते आपलं असं थर्मामीटर असते. राईट, स्ट्रेट आहे असं थोडं.
ओके, हे इक्वल आहे समजा, एकदम युनिफॉर्म आहे. आणि खाली असं थोडासा बल्ब असते बघा, बरोबर आहे का, खाली असं बल्ब असतंय. ओके, मग इथं मर्क्युरी असते, मर्क्युरी इथं मर्क्युरी आहे, बरोबर आहे का. आणि ही जी कॅपिलरी आहे ह्याच्यावर नंबर आहेत, कॅलिब्रेटेड असते. कॅलिब्रेटेड म्हणजे याच्या मार्किंग आहेत, लक्षात आले का. मग ज्यावेळेस आपल्याला एखादं टेम्परेचर मोजायचं, समजा एका लिक्विडचं टेम्परेचर मोजायचं आहे, तर त्या लिक्विडमध्ये आपण ही कॅपिलरीचा बल्ब जे आहे, थर्मामीटरचा बल्ब जो आहे तो असा डीप करतो. डीप केलं की मर्क्युरी सुद्धा गरम होते आणि मग ते वर 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 राईज होते याच्यामध्ये, बरोबर आहे का. वर वर याच्यामध्ये राईज होते आणि त्या लेंथनुसार आपण त्याला मोजतो, बरोबर आहे का. समजा तुम्हाला टाइप्स ऑफ थर्मामीटर, पहिलं लिक्विड इन गॅस थर्मामीटर, त्यांनी मर्क्युरी आणि अल्कोहोल वापरतात. आता ही लिमिट जी आहे, जे मर्क्युरी थर्मामीटर आहे, मर्क्युरी थर्मामीटर जे आहे त्याचं लिमिट आहे बघा, त्याचं मिनिमम जे आहे ते लिमिट तुम्हाला सांगतो मी, ती आहे मिनिमम व्हॅल्यू आहे त्याची -39 डिग्री सेल्सिअस आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याची, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 357 डिग्री सेल्सिअस. कळलं का. कारण हे फ्रीजिंग पॉइंट आहे, याचा मर्क्युरीचा आहे फ्रीजिंग पॉइंट आहे, मर्क्युरीचा हा फ्रीजिंग पॉइंट आहे -39 डिग्री सेल्सिअस आहे की नाही. आणि बॉइलिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे 357 डिग्री सेल्सिअस. म्हणून रेंज जी आहे मर्क्युरी थर्मामीटरची जी रेंज आहे ती -39 डिग्री सेल्सिअस टू 357 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. आता ह्याची रेंज जी आहे तुम्ही डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन मध्ये करा, हे तुमचं होमवर्क आहे, कळलं का. ह्याची रेंज जी आहे ती डिग्री सेल्सिअस मध्ये आहे, त्याला तुम्ही डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन मध्ये करा, जे की तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम मध्ये घेतलेलं आहे मी तुम्हाला, कळलं का. राईट. सिमिलर जी अल्कोहोलचं जे थर्मामीटर आहे, राईट, त्याची रेंज लिहूया आपण. अल्कोहोलचं जे थर्मामीटर आहे त्याची रेंज लिहूया आपण. अल्कोहोलचे जे थर्मामीटर आहे त्याचं मिनिमम टेम्परेचर आहे, लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, -115 डिग्री सेल्सिअस आहे, जे की त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे, जे की याचा फ्रीजिंग पॉइंट आहे. आणि मॅक्सिमम टेम्परेचर जे आहे 78 डिग्री सेल्सिअस आहे, जे की याचा बॉइलिंग पॉइंट आहे, जे की याचा बॉइलिंग. म्हणजे या रेंजमध्येच हे थर्मामीटर वापरू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा आयर्नची फॅक्टरी आहे एखादी, आयर्न फॅक्टरी कळली तुम्हाला, लोखंडाची फॅक्टरी आहे, राईट. तर लोखंडाच्या सलिया म्हणजे काय ते गजाळ्या वगैरे बनवतात बघा, लोखंडाचे बार वगैरे बनवतात. आता त्याच्यामध्ये समजा लोखंडाला आपल्याला काय करायचं, मेल्ट करायचं आहे, बरोबर ना. तर लोखंड काय 300 डिग्री सेल्सिअस मेल्ट होईल का, नाही, 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान लागेल, बरोबर आहे की नाही. 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान लागेल. आणि तिथे तुम्ही मर्क्युरी थर्मामीटर घेऊन चालेल का, नाही, त्या ठिकाणी तुम्हाला मर्क्युरी थर्मामीटर वापरून चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे या रेंजमध्येच हे टेम्परेचर आहे की नाही, या रेंजमधलेच टेम्परेचर मोजण्यासाठी हे थर्मामीटर आपण वापरू शकतो. याच्या बाहेरच्या रेंजमध्ये टेम्परेचर मोजण्यासाठी हे थर्मामीटर आपण वापरू शकत नाही, ते लक्षात घ्या, कळलं का सगळ्याला. राईट. तर मेजरेबल प्रॉपर्टी काय म्हणलं आपण इथं, राईट, मेजरेबल प्रॉपर्टी काय म्हणलं आपण इथं, राईट. व्हॉल्यूम आहे, पण आपण त्याला कॅपिलरीमध्ये घातल्यामुळे लेंथ म्हणायचं आपण, राईट. आणि याचे रेंज सुद्धा तुम्हाला कळालं, मर्क्युरीची आहे -39 टू 357 आणि याचे आहे 115 -115 टू 78. प्लस मध्ये आहे का, हे प्लस मध्ये आहे, 2 आहे, कळलं का. तर मिनिमम आणि मॅक्सिमम रेंज आपण बघितले आहेत. एक प्रॉब्लेम घेऊया छोटासा, आहे की नाही, मर्क्युरी थर्मामीटरवर एक प्रॉब्लेम घेऊया छोटासा, लेंथ कशा प्रकारे चेंज होते ते. ओके. तर हे जास्तीत जास्त वापरलं जाणारं थर्मामीटर आहे, म्हणून हे डिटेलमध्ये घ्यायला तुम्हाला मी, कळलं का. हे सगळ्यात जास्त वापरतो आपण डेली लाईफमध्ये. ओके. तर प्रॉब्लेम लिहा, बोर्डवर लिहितो मी तुम्हाला प्रॉब्लेम काय म्हणते बघा. द लेंथ ऑफ द मर्क्युरी कॉलम, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम लिहून घ्या. द लेंथ ऑफ द mercury column, length of the mercury column in a mercury in glass thermometer, in a
mercury in a glass thermometer, mercury in glass thermometer is 25 mm, 25 mm at the ice point, at the ice point, and 180 mm and 180 mm at the steam point, at the steam point, at the steam point. कळलं का? What is the temperature when the length is 60 mm? What is the temperature when length is 60 mm? राईट. बघा तुम्हाला आईस पॉइंटची लेंथ दिली आहे, बरोबर, स्टीम पॉइंटची लेंथ दिली आहे. सो लेंथ ऑफ आईस पॉइंट दिली आहे तुम्हाला 25 mm, लेंथ ऑफ स्टीम पॉइंट दिली आहे तुम्हाला 180 mm, आणि तुम्हाला लेंथ ॲट टेम्परेचर दिली आहे, लेंथ ॲट टेम्परेचर T इज इक्वल टू 60 mm. तर तुम्हाला काढायचं आहे टू फाइंड दॅट टेम्परेचर T इज इक्वल टू व्हॉट. कळले का? तुम्हाला गिवन काय काय दिले कळले का? तर आईस पॉइंट तुम्हाला माहिती असते 0 डिग्री सेल्सिअस आहे, स्टीम पॉइंट तुम्हाला माहिती असते 100 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे का? तर 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला लेंथ दिले आहेत, राईट. आणि T डिग्री सेल्सिअसला तुम्हाला किती 60 mm ची लेंथ दिली आहे, तर ते T डिग्री सेल्सिअस किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. कळलं का? राईट. लक्षात आले का? ओके. मग तुम्हाला इथे काय फॉर्म्युला वापरायचं बघा, लक्षात घ्या. तुम्ही लॉजिकली सुद्धा करू शकता बाबा, लक्षात घ्या. तुम्ही काय करू शकता बघा की दोघांचे डिफरन्स काढा, राईट. आईस पॉइंटची जी लेंथ आहे आणि स्टीम पॉइंटची जी लेंथ आहे या दोघांचा डिफरन्स काढा आणि त्याला 100 ने डिवाइड करा. कळलं का? म्हणजे तुमचं 1 युनिट येईल. 1 डिग्री सेल्सिअस साठी किती लेंथ चेंज व्हायला ते येईल बघा, लक्षात घ्या. 180 मायनस 25 केलं आपण, लक्षात घ्या. 180 मायनस 25 किती आले सांगा मला. हे 180 मायनस 25 तर 5, हां 5 हे 5 आणि हे 155, राईट. 155 मिलीमीटर, 155 मिलीमीटर हे 100 डिग्रीसाठी चेंज व्हायला आहे. एवढ्या चेंजसाठी एवढा चेंज व्हायला आहे. मग एका चेंजसाठी किती व्हायला, तर डिवाइड केलं 100 म्हणजे 1.55 मिलीमीटर 1 डिग्री सेल्सिअससाठी व्हायला आहे. 1.55 मिलीमीटर फॉर 1 डिग्री सेल्सिअस. कळलं का नाही? तर 60 मिलीमीटर फॉर हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस. कळलं का? 60 मिलीमीटर फॉर हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस. कळलं का नाही? लक्षात घ्या. 155 मिलीमीटर 100 डिग्री सेल्सिअससाठी व्हायले, राईट. त्याला आपण डिवाइड केलं आपण, कळलं का नाही? त्याला आपण डिवाइड केलं तर आपल्याला भेटलं 1.5 मिलीमीटर फॉर 1 डिग्री सेल्सिअस. तर 60 मिलीमीटर किती डिग्री सेल्सिअस साठी, तर तुम्ही काय करणार 60 डिवाइड बाय 1.55. कळलं का? 60 डिवाइड बाय 1.55 करा बरं. याला 60 डिवाइड बाय 1.55 तर येईल तुमचं 6000 सॉरी 2 शून्य वाढवले डिवाइड बाय 155. कळलं का? इथे 2 शून्य वाढले, इकडे 2 शून्य वाढवले, राईट. 3चा भाग जाईल, बरोबर का? 155 म्हणल्यानंतर, राईट. 3चा 1 मिनिट, नाही 1 मिनिट, राईट. तर 60 नाही, लक्षात घ्या 60 नाही, इथं चुकायले आपलं, इथं आपलं चुकायले 60 मिलीमीटर नाही घ्यायचं, इथे 60 नाही, 60 मायनस 25 घ्यावं लागेल. का? कारण सुरुवात 25 पासून व्हायली ना, लक्षात घ्या. 25 पासून सुरुवात व्हायली 180 पर्यंत, राईट. सुरुवात 25 पासून व्हायली तर आपण इथे काय घ्यावं लागेल 60 मायनस 25 मिलीमीटर किती डिग्री, लक्षात आलं की नाही? 60 मायनस 25 समजून घ्या गोष्टीला. कसं काय बघा, 25 पासून ते 100 किती झालं, 25 पासून 180 गेलं, 0 पासून आहे की नाही 100 डिग्री सेल्सिअससाठी. आणि पुन्हा जे टेम्परेचर मोजलं ते आपण इथं मोजलं ना, इथं 60 इथं आहे, तर आपण इथून घ्यावं लागेल, बेस याचाच घ्यावं लागेल, 25चाच बेस घ्यावं लागेल. कळलं का? तर किती झालं हे 60 मायनस 25 किती झालं, 60 मायनस 25 सांगा मला. 35, राईट. 35
तर 35 मिलीमीटरसाठी किती, तर डिवाइड बाय 35 काय तुम्ही, डिवाइड बाय 35 कळलं का, डिवाइड बाय नाही 35 उलट का, सो इट विल बी 35 डिवाइड बाय 1.55 राईट. सो 35 2 0 दिले आपण 155, कितीचा भाग जाईल बघा आता, 2चा भाग जाईल, 15 2 30, येस 2चा भाग जाईल, तर 2चा दिला आपण 0, अकराला 1 हाताला 1, 2 1 3, 310, तर 40 उरले, 0 घेतला. चला सांगा किती आहे ते, आणखी 2चा जाईल का, आणखी 2चा जाईल, 310, किती उरले 0 9 0, पॉईंट दिला 0 घेतला. चला आहे की नाही, 15/90 येतो, 15/90 म्हणजे तुमचं किती येते, 15/90 म्हणजे 5चा भाग जाईल, कितीचा भाग जाईल, 5चा भाग जाईल राईट. तर उत्तर येईल तुमचं 22.5 डिग्री सेल्सिअस राईट. आता ही मेथड तुम्हाला कळाली नसेल बाळांनो, लक्ष द्या, ही मेथड तुम्हाला कळाली नसेल राईट, तर मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला देतो, त्या फॉर्म्युला तुम्ही काढा. कळले का, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला देतो. बघा काय केलं आपण सुरुवातीला, आपण म्हणलं की 0 डिग्री सेल्सिअसला 25 मिलीमीटर लेंथ होती आणि 100 डिग्री सेल्सिअसला 180 मिलीमीटर लेंथ होती, लक्षात का राईट. तर आपण म्हणलं की हे चेंज किती आहे, हे चेंज आहे 100, या चेंजसाठी एवढा चेंज झाला, म्हणजे 100 साठी चेंज झाला 180 - 25, बरोबर का, 100 साठी चेंज झाला 180 - 25. सिमिलरली आता 25 बेस घ्यावा लागला आपल्याला. सिमिलरली आपण म्हणलं 100 डिग्री सेल्सिअस किंवा असं म्हणू आपण 100 डिग्री सेल्सिअस साठी किंवा 180 - 25 मिलीमीटर हा 100 डिग्री सेल्सिअस साठी झाला, तर 60 - 25 मिलीमीटर हा किती डिग्री सेल्सिअस साठी झाला. जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, लक्षात घ्या, जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटल बाळांनो, लक्षात घ्या, 100 इंटू 60 - 25, 100 इंटू 60 - 25 डिवायडेड बाय 180 - 25, टी इक्वल टू, हे टेम्परेचर टी आहे, क्रॉस मल्टिप्लाय केलं काय का. सो टी इक्वल टू 100 इंटू 60 - 25. आता 60 काय आहे, ही आहे लेंथ ॲट टेम्परेचर टी, 25 काय लेंथ ॲट आईस पॉइंट, हे 180 काय लेंथ ॲट स्टीम पॉइंट. फॉर्म्युला काय झाला बघा, फॉर्म्युला झाला टी इक्वल टू, तर हे डिफरन्स इन द आईस पॉइंट अँड स्टीम पॉइंट. तर स्टीम पॉइंट आहे की नाही, टेम्परेचर ॲट स्टीम पॉइंट मायनस टेम्परेचर ॲट आईस पॉइंट. लक्ष द्या, हे बघा 100 काय टेम्परेचर ॲट स्टीम पॉइंट मायनस टेम्परेचर ॲट आईस पॉइंट इन ब्रॅकेट, हे काय लेंथ ॲट टी मायनस लेंथ ॲट आईस पॉइंट अपॉन लेंथ ॲट स्टीम पॉइंट मायनस लेंथ ॲट आईस पॉइंट. तर हे फॉर्म्युला पक्का ध्यानात ठेवा, ते कोणत्याही केसमध्ये लागू होईल. जर इथं स्टीम पॉइंट आईस पॉइंट दुसऱ्या सबस्टन्स घेतले असतील तरीही हे फॉर्म्युला लागू होईल. जर तुम्ही इथं 100 घेतलं, समजा फिक्स इथं 100 घेतलं, तर ते फक्त वॉटरच्या स्टीम पॉइंट आणि आईस पॉइंट साठी लागू होईल, लक्षात घ्या. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो कोणत्याही लिक्विडच्या किंवा कोणत्याही स्टीम पॉइंट आणि आईस पॉइंट साठी लागू होईल. कळलं का, म्हणजे बघा टेम्परेचर ॲट स्टीम पॉइंट मायनस टेम्परेचर ॲट आईस पॉइंट in another bracket length at temperature minus length at ice upon length at steam point minus length at ice point. लक्षात आलं का. तर हे फॉर्म्युला वापरा, ह्याच्यामध्ये हे आहे 100, कॅल्क्युलेशन तर आपण केलेलं आहे आता राईट, कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे, इथं लिहितो वाटलं तर 100 इंटू हे होतं तुमचं किती होतं 60 - 25, हे आलं 35 डिवाइड बाय 180 - 25, हे किती आलं तर 155. कळलं का, टी इक्वल टू राईट 155. त्या 100 याला मल्टिप्लाय केलं, सो 3500 डिवाइड बाय 155, याचा अर्थ 22.58 येते बघा डिग्री सेल्सिअस. ओके, तर हे फॉर्म्युला ध्यानात ठेवा, तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे हे कोणताही प्रॉब्लेम आला तर याच्यावर सॉल्व्ह करता येईल. हे आहे तुमचं कशावर आहे, तुमचं पहिलं टाईपचं थर्मोमीटर लिक्विड इन गॅस किंवा मर्क्युरी इन अ ग्लास थर्मामीटर. ठीक आहे, तर पहिलं थर्मामीटर तुम्हाला कळालं असेल, या प्रॉब्लेमला लिहून घ्या व्यवस्थित. हे फॉर्म्युला जे आहे ते तुमच्या फॉर्म्युलाच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर आपण दुसऱ्या टाईपचे थर्मामीटर पाहूया. ओके, तर दुसरा टाईप आहे थर्मामीटरचा कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर
म्हणजे आपण जे डिस्कस केलेला गे लुसॅक लॉ तुम्हाला आठवला पाहिजे, बरोबर आहे का? गे लुसॅक लॉ काय म्हणतो? गे लुसॅक लॉ म्हणतो की ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, बरोबर आहे का? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर जर वाढलं तर प्रेशर सुद्धा वाढलं पाहिजे, टेम्परेचर जर कमी झालं तर प्रेशर सुद्धा कमी झालं पाहिजे, राईट? मग काय करतो आपण या कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर मध्ये? आपण एका कंपार्टमेंट मध्ये गॅस घेतो, राईट? त्याच्यामध्ये काय वापरतो आपण? तर थर्मोमेट्रिक सबस्टन्स काय आहे? तर गॅस आहे. थर्मोमेट्रिक सबस्टन्स गॅस आहे आणि त्या गॅसने एक्झर्ट केलेलं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ही त्याची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी झाली, कळलं का? तर टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढायले, टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढवले, टेम्परेचर कमी झालं प्रेशर कमी व्हायले, राईट? म्हणजे आपण जर प्रेशर मोजलं तर आपल्याला टेम्परेचर कळलं का, राईट? तर हे याच्यामध्ये थर्मोमेट्रिक सबस्टन्स आहे गॅस आणि प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस इज द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, राईट? सो टेम्परेचर नुसार प्रेशर चेंज व्हायले म्हणून आपण त्या गॅसचं प्रेशर मोजतो आणि प्रेशर आहे की नाही मोजून आपण जर त्या प्रेशरला म्हणजे एवढ्या प्रेशरला एवढं टेम्परेचर होतं आहे की नाही आणि एवढ्या प्रेशरला एवढं टेम्परेचर होतं तर एवढ्या प्रेशरला किती टेम्परेचर असेल, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण याच्यावर करू शकतो, राईट? माझा एक फॉर्म्युला आपण डिस्कस केला टेम्परेचरचा आणि लेंथचा. टेम्परेचर आणि लेंथचा काय फॉर्म्युला होता बघा? तर टी इज इक्वल टू फॉर्म्युला होता आपला टेम्परेचर ऍट स्टीम पॉइंट मायनस टेम्परेचर ऍट आईस पॉइंट इंटू लेंथ ऍट टेम्परेचर टी, जे की टी आपल्याला फाइंड आउट करायचंय, मायनस लेंथ ऍट आईस पॉइंट अपॉन लेंथ ऍट स्टीम पॉइंट मायनस लेंथ ऍट आईस पॉइंट. तुम्ही ध्यान देऊन बघायला तिथे लेंथचे डायमेन्शन कॅन्सल व्हायले आणि ह्याचं डायमेन्शन टेम्परेचर साठी आले. सिमिलर फॉर्म्युला आपण प्रेशर साठी वापरू शकतो, कळलं का? इथे मेजरेबल क्वांटिटी लेंथ होती, इथे मेजरेबल प्रॉपर्टी जी आहे क्वांटिटी जी आहे ती प्रेशर आहे. फक्त काय करायचं? फक्त इथं पी टाकायचं, याच्या जागी काय टाकायचं? पी टाकायचं. आणि हे जर आपण 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 वापरले तर 100चा फॉर्म्युला आहे, तर बुकमध्ये इथं 100चा फॉर्म्युला आहे, राईट? आणि आपण इथं हा फॉर्म्युला घेतोय, तर हाच फॉर्म्युला आपण इथं प्रेशरसाठी वापरू शकतो. तर पी इक्वल टू असं टी इक्वल टू आपल्याला टेम्परेचर घ्यायचं ना, तर टी इक्वल टू टी ऍट स्टीम पॉइंट मायनस टेम्परेचर ऍट आईस पॉइंट इन अनदर ब्रॅकेट प्रेशर ऍट टेम्परेचर टी, जे की ती आपल्याला पाहिजे आहे, मायनस प्रेशर ऍट आईस पॉइंट अपॉन प्रेशर ऍट स्टीम पॉइंट मायनस प्रेशर ऍट आईस पॉइंट, राईट? तर हे फॉर्म्युला आपण कोणत्याही केसमध्ये वापरू शकतो, लक्षात घ्या, कळलं का? जिथं हे वाढायले तिथं, कळलं का? जिथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, अगोदर होतं लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, मग त्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला वापरला होता लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचरच्या केसमध्ये. इथं प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर असल्यामुळे हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, राईट? जसा प्रॉब्लेम आपण तिकडे केला होता पहिल्या केसमध्ये, आहे की नाही? कोणता केस होती पहिली आपली? तर थर्मामीटरचा पहिला टाईप जो होता, राईट, लिक्विड इन गॅस किंवा मर्क्युरी इन ग्लास थर्मामीटर मध्ये, तसाच इथं आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर वापरू शकतो. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि त्याला हिट केलं की प्रेशर वाढायलंय आणि ते प्रेशर आपण मोजायलो आणि त्यानुसार ही आपण फॉर्म्युल्यावर आपण प्रॉब्लेम करू शकतो, राईट? त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काही घेणार नाही, पण या फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम करता आला पाहिजे आता, कारण त्याच्या अगोदर याच्यावर आपण केलेला आहे, राईट? ते दुसरा टाईप जो आहे तुमचा कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर. काय डाऊट आहे सांगा मला? अरे कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर सुद्धा ऍक्युरेट असतात. these are accurate but these are bulky. पण कसे असतात ते? बल्की असतात. बल्की म्हणजे कसं तुम्हाला मोठं इन्स्ट्रुमेंट असते, ऍक्युरेट असतात पण बल्की असतात आणि त्यामुळं हे आपलं बल्की खूप मोठं आहे. आता आपलं जे थर्मामीटर आहे खूप छोटं आहे बघा, एवढं थर्मामीटर असते ते आपण कुठे घेऊन जाऊ शकतो. डॉक्टर पेशंटच्या घरी गेला तरी जाऊ शकतो, है की नाही? म्हणजे कुठे आपण ते मोजू शकतो. पण एवढं मोठं थर्मामीटर डॉक्टरने घेऊन जायचं मला चांगलं वाटेल का? नाही. म्हणून हे थर्मामीटर आपण जनरली आपल्यासाठी वापरत नाही, राईट? ह्याची भरपूर जास्त रेंज पण जास्त असते, ह्याची रेंज पण जास्त असते या थर्मामीटरची, कळले का? राईट? तिसरं थर्मामीटर घेऊया आपण. तिसरं टाईप ऑफ थर्मामीटर रेडिंग टाका. तर पहिलं घेतलं आपण लिक्विड इन गॅस, दुसरं घेतलं कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तिसरं आहे तुमचा रेजिस्टन्स थर्मामीटर. तिसरं काय आहे?
रेजिस्टन्स थर्मामीटर, ठीक आहे. तिसरा टाइप टाका, रेजिस्टन्स थर्मामीटर. नंबर 3 रेजिस्टन्स थर्मोमीटर. बाळांनो, आता तुम्हाला कळालं असेल की पहिल्या टाइप मध्ये राईट लिक्विड किती राईज व्हायले ती लेंथ टेम्परेचर नुसार चेंज होऊ लागली. तर फॉर्म्युला आला आता हा लेंथचा हा. राईट. दुसऱ्या टाइप मध्ये प्रेशर किती चेंज व्हायले टेम्परेचर नुसार हे आपण मोजलं होतं. तर फॉर्म्युला आला हा. राईट. तिसऱ्या टाइप मध्ये रेजिस्टन्स किती चेंज व्हायले टेम्परेचर नुसार मोजलं आपण. राईट. तर करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये आपण परत शिकणार आहोत. आपण बघणार आहे किंवा एखाद्या किंवा आधी तुम्ही 9वी मध्ये सुद्धा बघितलं असेल किंवा 10वी मध्ये सुद्धा पाहिलं असेल की एखाद्या मेटलचं टेम्परेचर वाढलं की त्याचा रेजिस्टन्स वाढतो आणि करंट कमी होते. V इज टू आय आर फॉर्म्युला आहे आपल्याकडे. V इज टू आय आर. पण हे ओहम्स ला केव्हा लागू आहे? ज्यावेळेस फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मॅटर आर कॉन्स्टंट. ज्यावेळेस बाकीच्या फिजिकल प्रॉपर्टी लेंथ, एरिया आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला लागू आहे. पण जर 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 टेम्परेचर वाढवलं आपण तर रेजिस्टन्स सुद्धा वाढतो. म्हणजे इथं काय आहे, इथं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. काय आहे तुम्हाला बघा, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर होतं तर हा फॉर्म्युला फक्त इथं लेंथ होतं. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर त्यावेळेस हा फॉर्म्युला इथं फक्त प्रेशर घेतला आपण, लेंथच्या जागी एलच्या जागी पी घेतलं. आता रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे तर फॉर्म्युला काय घेणार सांगा मला. राईट. तर आपण फॉर्म्युला घेणार इथं घेऊया आपण, इथं फॉर्म्युला घेऊया आपण. T इक्वल टू सांगा, हे तर सेम राहणार TS मायनस टी आईस. एस म्हणजे स्टीम पॉइंट आहे किंवा बीपी म्हणा वाटतं इथं बॉइलिंग पॉइंट, टी बॉइलिंग पॉइंट मायनस टी आईस पॉइंट. आईस पॉइंट नसेल वाटत तुम्हाला फ्रीजिंग पॉइंट म्हणा, FP म्हणा कोणत्या लिक्विडसाठी. कळलं का? इन ब्रॅकेट आर टी मायनस आर आईस. हे राईस नाही हे राईस म्हणजे भात नाही व्हायला लक्षात घ्या. हे आर आईस आहे. ओके. हे आर आईस साइड म्हणतो डिवाइड बाय आर आर स्टीम पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट मायनस आईसच्या इथं फ्रीज पॉइंट करा. फ्रीज पॉइंट करा आर फ्रीज पॉइंट. हे बॉइलिंग पॉइंट फ्रीज पॉइंट हे टेम्परेचरला. मग येथे तुम्हाला टेम्परेचर देऊ शकतात, रेजिस्टन्स काढा म्हणू शकतात किंवा रेजिस्टन्स देऊ शकतात, टेम्परेचर काढा म्हणू शकतात. दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम येतात. कळलं का? तर रेजिस्टन्स थर्मामीटर फार सोपं आहे. टेम्परेचर वाढलं की मेटलचं रेजिस्टन्स वाढायले आणि रेजिस्टन्स वाढायला कसं कळाले आपल्याला? करंट कमी व्हायला. लक्षात घ्या, बहुत समजून घ्या. तुम्ही असं रेजिस्टन्स तर आपल्याला मोजता येत नाही डायरेक्टली, पण आपल्याला डायरेक्टली करंट मोजता येते. कळलं का नाही? आपल्याला डायरेक्टली करंट मोजता येते. करंट कमी व्हायले म्हणजे रेजिस्टन्स वाढायले. कळलं काय? कारण V इज इक्वल टू आय आर पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे. करंट जर वाढलं तर रेजिस्टन्स कमी व्हायले, रेजिस्टन्स जर वाढलं तर करंट कमी व्हायले. कळलं का? ते थर्ड टाइपचं थर्मामीटर आहे रेजिस्टन्स थर्मामीटर. आणि त्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. बीपी म्हणजे बॉइलिंग पॉइंट, FP म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. हे फक्त ध्यानात ठेवा. हे कोणत्याही लिक्विडच्या बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट सोबत कम्पेअर केलं चालतंय. जर तुम्हाला वॉटर सोबत करायचं असेल तर इथं बॉइलिंग पॉइंट 100 ठेवा, फ्रीजिंग पॉइंट 0 ठेवा आणि मग कॅल्क्युलेट करा. ठीक आहे? काय डाऊट आहे की तुम्हाला? नंबर 3चा थर्मामीटर झाला तुमचा. राईट. तर नंबर 3 वर आपण एक एक्झाम्पल घेऊया. नंबर 3च्या थर्मामीटर मध्ये ह्या फॉर्म्युला एक एक्झाम्पल घेऊया आपण. चला एक्झाम्पल घेऊया पटापट. 2 मिनिटांमध्ये एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. 2 मिनिटांमध्ये एक्झाम्पल घ्यायचंय. चला बुक मध्ये एक्झाम्पल आहे आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये. अ रेजिस्टन्स थर्मामीटर लिहा. चला प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॉब्लेम अ रेजिस्टन्स thermometer a resistance thermometer has resistance 95.2 ohm, has resistance 95.2 ohm at the ice point and 138.6 ohm at steam point.
at steam point, right? What resistance should be obtained if the actual temperature is 27 degrees Celsius? So resistance at 27 डिग्री सेल्सिअस काढायचं आपल्याला. चला गिवन काय काय दिलं बघा आपण. गिवन काय काय दिलं आहे तर आईस पॉइंट आपल्याला माहित असते. आईस पॉइंट म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर आहे 95. त्याला आर आईस म्हणूया आपण इक्वल टू 95.2 ओहम, राईट. स्टीम पॉइंट आपल्याला माहित असते 100 डिग्री सेल्सिअसला आर स्टीम आहे 138.6 ओहम, राईट. आणि तुम्हाला रेजिस्टन्स आहे 27 म्हणजे टी दे तुम्हाला 27 डिग्री सेल्सिअस तुम्हाला काढायचं टू फाइंड आर टी रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर टी इज इक्वल टू व्हॉट. तर म्हणलं तुम्ही आर टी सुद्धा काढायला सांगू शकता. इथं टी दिला आहे आर टी काढायचं आहे. तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सोल्युशन. तर फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली दिला आहे तुम्ही, राईट. किमती ठेवाने उत्तर काढा. हेच फॉर्म्युला येतो आपण बघा. टी दिलाय तुम्हाला तर इथे किमती ठेवतो मी 27 इक्वल टू टी बीपी म्हणजे 100 मायनस 0 इंटू आर टी किती काढायचं आपल्याला आर टी मायनस एफ पी तुम्हाला दिले 95.2 डिवाइडेड बाय 138.6 मायनस 95.2. आणि तुला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कॅल्क्युलेशनला वेळ लागू शकते आपल्याला. चला 27 इक्वल टू 100 मायनस 0 म्हणजे 100 हे आर टी मायनस 95.2 तर राहणारच डिवाइडेड बाय दोघांची वजा केल्यावर 138.6 मायनस 95.2. चला 4 3 बोला पटापट. त्यातून 9 गेले 4 उरले बरोबर की नाही. येस ते तुमचं 43.4 चेक काय त्यातून 9 गेले 4 उरले. येस चला ह्याला मल्टिप्लाय करा. सो 27 into 43.4 equal to 100 into RT minus 95.2, right. ते 100 इकडे डिवाइड मध्ये गेलं. सो 27 into 43.4 divided by 100 equal to RT minus 95.2. तर RT आलं तुमचं 95.2 प्लस 2.7 into 4.34. हे काय केलं का 100 डिवाइड केलं 1 पॉइंट इथला गेला 1 पॉइंट इथला गेले, राईट. त्याचा दोघांचा गुणाकार करा, राईट, आणि याच्यासोबत ऍड करा, राईट. त्याचं डायरेक्ट उत्तर देतो मी तुम्हाला वेळ वाया जाऊ नये म्हणून. त्याचं उत्तर येते बघा हिचं 4×12 म्हणजे 11 पॉईंट काय देते ते 95.2 प्लस 11.72 येते. हे बघा 4×12 लक्षात येते तुम्हाला 11.72 येते, राईट. आणि त्याचं बेस आहे तुमची टोटल 106.92 ओहम 106.92 ओहम 106.92 ओहम. ओके. तर अशा प्रकारे आपण हे फॉर्म्युला बघा प्रेशरसाठी, लेंथसाठी, रेजिस्टन्ससाठी तिन्हीसाठी हेच फॉर्म्युला आपण वापरलो. कळलं का. तर 3 थर्मामीटर झाले आहेत आपले. झालं का. पटकन लिहून घ्या. 3 प्रकारचे थर्मामीटर आपले झालेले आहेत. ओके. तर 3 टाईपचे थर्मामीटर झाले आहेत आपले, राईट. चौथ्या टाईपचं थर्मामीटर घेऊया आपण. चौथ्या टाईपचं थर्मामीटर नाव आहे थर्मोकपल. तर थर्मामीटर काय आहे थर्मोकपल, राईट. थर्मोकपल बघा तुम्हाला नाव काय बघा इथं कपल आहे. कपल म्हणजे काय जोडी आहे, लक्षात घ्या. कपल म्हणजे काय आहे जोडी आहे. आणि थर्मोकपल, राईट, म्हणजे डिफरंट टेम्परेचरचे जोडी आहे. किंवा कसं आहे बघा लक्षात येतात, राईट. आता तुम्ही काय आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे मेटल घेतो आपण. 2 प्रकारच्या मेटल स्ट्रिप घेतो. कळलं का. 2 प्रकारच्या मेटल स्ट्रिप घेतो, राईट. समजा एक घेतो आपण कॉपर, एक घेतो आयर्न. अशा प्रकारच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल स्ट्रिप घेतो. आणि या दोघांमधला जंक्शन आहे, राईट. दिस इज जंक्शन. जंक्शन म्हणजे जॉईंट, दोघांचा जॉईंट जो आहे. कळलं का. तर हा झाला थर्मोकपल, लक्षात की नाही. त्या जॉईंट पॉइंटला आता जर आपण काय केलं, आपण 2 प्रकारचे म्हणजे मेटल स्ट्रिप घेऊ शकतो किंवा वायर घेऊ शकतो आपण, राईट. ते कॉपर वायर, हे आयर्न वायर, किंवा हे कॉपर वायर, हे अल्युमिनियम वायर, अशा प्रकारचे वायर आपण डिफरंट घेऊ शकतो, राईट. आणि त्याचं जंक्शन करतो इथं आपण.
आणि हे जंक्शन वेगवेगळ्या म्हणजे इकडचा वायर वेगळ्या टेम्परेचरला आणि इकडच्या वायर वेगळ्या टेम्परेचरला जर असेल, लक्ष द्या, टेम्परेचर डिफरन्स जर असेल तर इथं काय प्रोड्यूस होतंय, इथं आहे की नाही EMF प्रोड्यूस होतंय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतो त्याला आपण. काय होतं इथं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स प्रोड्यूस होतंय आणि त्यानुसार काय होतंय, त्यानुसार इथं करंट फ्लो व्हायला लागते, जे की आपण मेजर करतो. राईट. आता याचं जास्त डिटेलमध्ये प्रिन्सिपल आपल्या लक्षात आलं नाही तरी चालतंय, जास्त डिटेलमध्ये याचं प्रिन्सिपल लक्षात आलं नाही तरी चालतं, लक्षात घ्या. कळलं का? फक्त याचं काय आहे थोडीशी आयडिया तुम्हाला यायला पाहिजे, एवढंच एम आहे आपल्या बुकचं. राईट. तर थर्मोकपलमध्ये काय आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे वायर आहेत आणि त्या वायरचं जंक्शन आहे. कळले का? राईट. आणि जेव्हा या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स असतो, कळलं की नाही, तुम्हाला माहिती आहे वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असतात वगैरे, ह्या सगळे फिनॉमिना होत असतात. आणि ज्यावेळेस एक टेम्परेचर डिफरन्स असतो त्यावेळेस काय होतं, या जंक्शनच्या ठिकाणी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. कळलं का? आणि त्यामुळे करंट फ्लो व्हायला लागतो विदाउट एनी एक्सटर्नल सोर्स, लक्षात घ्या. आणि तो जो फ्लो होणारा करंट आहे तो खूपच छोटा असतो, मायक्रो एम्पियर मध्ये असतो, पण तरी आपण तो मोजतो आणि त्यानुसार आपण टेम्परेचर डिफरन्स मोजू शकतो. कळालं का? समजा एक थर्मोकपल आपण कुठे इन्सर्ट केलं एखाद्या लिक्विडमध्ये, आता हवेचं टेम्परेचर वेगळं आहे आणि लिक्विडचं टेम्परेचर वेगळं आहे, तर एक करंट फ्लो होईल आणि ते किती करंट फ्लो झाला त्यानुसार आपण हवेच्या टेम्परेचर आणि लिक्विडच्या टेम्परेचर मध्ये डिफरन्स मोजू शकतो. कळलं का? थोडीशी आयडिया तुम्हाला आली असेल थर्मोकपलची. कळलं का? नावान कळलं आपल्या कपल म्हणजे दोन आहेत, दोन प्रकारचे वायर आहेत, जंक्शन आहे. तर जंक्शन आहे की नाही, दोन प्रकारचे वायर वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या मेटलचे आहेत. राईट. आणि जर आपण हे वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवले, इकडचं वायर वेगळ्या टेम्परेचरला, इकडचं वायर वेगळ्या टेम्परेचरला, तर या जंक्शनच्या ठिकाणी काय होतंय आहे की नाही, मॅग्नेटिक फिनॉमिनामुळे म्हणा EMF प्रोड्यूस होतंय आणि EMF प्रोड्यूस झाले खूपच कमी अमाऊंटमध्ये करंट फ्लो होतंय आणि ते करंट फ्लो मेजर करतो आपण, त्यानुसार टेम्परेचर आपण मेजर करू शकतो. ओके, कळालंय? ते झालं थर्मोकपल नंबर 4. नंबर 5 आहे तुमचं थर्मिस्टर. नंबर 5 आहे थर्मिस्टर. कळलं का? आता थर्मिस्टर सुद्धा रेजिस्टन्स थर्मामीटर सारखे आहेत. थर्मिस्टर सुद्धा रेजिस्टन्स थर्मामीटर सारखे आहेत. फक्त फरक एवढा आहे की रेजिस्टन्स थर्मामीटर मध्ये आपण मेटल वापरतो, मेटलचं रेजिस्टन्स मोजतो, आणि थर्मिस्टर मध्ये आपण सेमी कंडक्टर वापरतो. सेमी कंडक्टर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, सिलिकॉन, जर्मेनियम, है की नाही, असे सेमी कंडक्टर वापरतो. आपण लक्षात घ्या. आता काय फरक आहे बघा, आता काय फरक आहे समजून घ्या. इन केस ऑफ मेटल टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढतंय आणि करंट कमी होते. पण इन केस ऑफ सेमी कंडक्टर टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होते. लक्षात घ्या, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होते. कळलं का? आणि त्यामुळं थर्मिस्टरच्या केसमध्ये उलट होईल बघा, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी व्हायला आहे, करंट जास्त फ्लो व्हायला. कळलं का? राईट. तर थर्मिस्टर मध्ये सेमी कंडक्टरचं रेजिस्टन्स मेजर करतो आपण आणि रेजिस्टन्स थर्मामीटर मध्ये आपण मेटलचं रेजिस्टन्स मेजर करतो. राईट. तर हे सुद्धा तुम्हाला सेमी कंडक्टर चॅप्टर मध्ये आहे. कळलं का? रेजिस्टन्स थर्मामीटर जे आहे ते डिटेलमध्ये नाही, पण ते टेम्परेचरचा फॉर्म्युला परत आपण तिकडे सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 5 थर्मामीटर आपण पाहिलेले आहेत. राईट. तर पहिला थर्मामीटर होता तुमचा लिक्विड इन गॅस, त्याच्यामध्ये मर्क्युरी, अल्कोहोल थर्मामीटर, त्याचे रेंजेस वगैरे दिले होते आपण. दुसरा थर्मामीटर आपण बघितलाय कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मामीटर, त्याच्यामध्ये प्रेशर मेजर करतो आपण. तिसरा रेजिस्टन्स थर्मामीटर, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स मेजर करतो. चौथा थर्मोकपल थर्मामीटर. राईट. टेम्परेचर डिफरन्समुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार व्हायली किंवा EMF तयार व्हायली, त्यामुळे करंट फ्लो व्हायला ते मेजर करतो आपण. आणि थर्मिस्टर ज्याच्यामध्ये आपण सेमी कंडक्टर वापरतो. कळलं का? याच्यामध्ये रेजिस्टन्स थर्मामीटर आहे त्याचं टेम्परेचर रेंज आहे -2000 डिग्री सेल्सिअस राईट टू 1200 डिग्री सेल्सिअस. कळलं का? तर हे बुकमध्ये दिलं आहे, तर काही चूक असलं पाहिजे, 200 असलं पाहिजे मला वाटतं होते. राईट. तर एवढं रेंज आहे तुमचं, आहे की नाही, कोणाचं रेजिस्टन्स थर्मामीटरचं. राईट. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे थर्मामीटर आपण वापरत असतो गरजेनुसार. ठीक आहे. तर तुम्हाला टाईप ऑफ थर्मामीटर समजलं असेल अशी अपेक्षा करतो. राईट. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, राईट, नवीन कन्सेप्ट सोबत.